नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या. पंडित भीमसेन जोशी कला दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न. पंडित भीमसेन जोशी कला दालनाच्या उद्घाटन प्रसंगी पुण्यातील पत्रकारांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काळा फिती लावून निषेध. जागतिक सायकल दिनानिमित्त लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने सायकल फेरीचे आयोजन. सर्व प्रकारचे रुद्राक्ष मिळणाऱ्या रुद्रा वर्ल्ड या दुकानाचे उद्घाटन संपन्न. आणि PMPML कर्मचारी संपाबाबत दिनांक 11 फेब्रुवारी रोजी मतदानाचे आयोजन. पंडित भीमसेन जोशी कला दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सहकार नगरमधील कै वसंतराव बागुल उद्यानात आयोजित करण्यात आला. यावेळी पंडित भीमसेन जोशी कला दालनामधील पंडितजींच्या भिंतीवरील पुतळ्याचे अनावरण तसेच प्रदर्शनासाठी तयार करण्यात आलेल्या कला दालनाचे आणि सूर्यकांत मांढरे कला दालनाचेही उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार उल्हास पवार, विरोधी पक्षनेते आबा बागुल, महापौर मोहनसिंग राजपाल, उपमहापौर प्रसन्न जगताप, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, मनसेचे पक्षनेते रवींद्र दंगेकर, शिक्षण मंडळ अध्यक्षा संगीता तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, भीमसेन जोशींनी आपल्या पहाडी आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. संतवाणीच्या गायनाला उंचीवर नेऊन ठेवले. परदेशातही त्यांनी आपली कला सादर करून रसिकांची मने जिंकली. मिले सूर मेरा तुम्हारा या पंडितजींच्या गाण्याने घराघरात आणि देशवासियांच्या हृदयात घर केले. या कला दालनाच्या उपक्रमाचे अनुकरण इतर महापालिकांनीही करावे. अशा प्रकारे सांस्कृतिक वारसा जपावा असेही त्यांनी सांगितले. परंतु त्याचबरोबर गेल्या शासनामध्ये गेल्या सरकारमध्ये सहकार मंत्री सन्माननीय श्री हर्षवर्धन पाटील हे सांस्कृतिक कार्य मंत्री असताना देखील त्याचवेळी पंडितजींच्या नावानं शिष्यवृत्ती देण्याचा एक निर्णय जवळजवळ झाला होता. तो घोषित होऊ शकला नव्हता, जाहीर झाला नव्हता. मी या ठिकाणी आज जाहीर करतो की तो निर्णय आम्ही त्यातला सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण करू पंडितजींच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्कॉलरशिप शिष्यवृत्ती शास्त्रीय संगीताकरता महाराष्ट्र शासनातर्फे सुरू केली जाईल. सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, पंडितजींच्या वतीने मी भारतरत्न पुरस्काराचा स्वीकार केला आणि त्यांना तो पुरस्कार पुण्यात आणून दिला. तो क्षण माझ्या मनात कोरलेला आहे असेही ते म्हणाले. आबा बागुल म्हणाले, या कला दालनाच्या देखभालीसाठी टेंडर न काढता कलाकारांची समिती नेमून त्यांना याच्या देखभालीची जबाबदारी देण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच पंडितजींच्या नावाने टपाल तिकीट चालू करावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, आमदार उल्हास पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. दूरचित्रवाणीच्या पडद्यावरचं त्यांचं मिले सूर मेरा तुम्हारा या गाण्यानं आम्हाला वृद्धांना मोहित केलं. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा सूर की नदियां हर दिशा से बहे सागर में. पंडित भीमसेन जोशी कला दालनाच्या उद्घाटन प्रसंगी पुण्यातील पत्रकारांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. सहकार नगर येथील बागुल उद्यानातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. अजित पवारांनी नांदेड जिल्ह्यातील तिंबोटीमध्ये आयोजित कार्यक्रमात पत्रकारांना दंडुके मारले पाहिजेत असे विधान केले होते. या विधानाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच जेव्हा कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणासाठी उभे राहिले तेव्हा सर्व कॅमेरामॅननी आणि पत्रकारांनी कॅमेरे बंद करून निषेध नोंदविला. तसेच कोणत्याही प्रकारे या कृत्याबद्दल अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणीही यावेळी सर्व पत्रकारांनी केली. पुणे बार असोसिएशनच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीकरता वकिलांनी शांतता मोर्चा काढला.
या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आले. वकिलांच्या 4 फेब्रुवारीला झालेल्या विशेष सभेत मागणीचे निवेदन देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. 25 ऑक्टोबर 2010 रोजी पुणे बार असोसिएशनच्या वतीने राष्ट्रपती, सरन्यायाधीश, केंद्रीय कायदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून खंडपीठाची मागणी केली होती, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. कोकण, माळशिरस, सोलापूर आणि पुण्यातील पक्षकारांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुंबईला जावे लागते. यासाठी पक्षकाराला मुंबईतील स्थानिक वकील द्यावा लागतो. तेथील वकिलाची ओळख नसल्याने पक्षकाराला जिल्ह्यातील वकिलामार्फतच मुंबईला जावे लागते. त्यामुळे त्याचा नाहक खर्च वाढतो. तसेच अनेक पक्षकारांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते उच्च न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत, असे निवेदनात म्हणले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी कारागृह असून तेथील अनेक कैद्यांचे अपील मागील अनेक वर्ष प्रलंबित आहेत. जेल अधिकाऱ्यांना देखील रोज मुंबईला हेलपाटे मारावे लागतात. शिक्षणाचा हक्क सर्वांना प्राप्त व्हावा याकरता केंद्र सरकारने 8वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण मोफत करावे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती PB सावंत यांनी केले. पुणे विद्यापीठाच्या 104व्या पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पुणे विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल के. शंकर नारायणन, कुलगुरू डॉक्टर रघुनाथ शेवगावकर, कुलसचिव डॉक्टर माणिक जाधव, परीक्षा नियंत्रक डॉक्टर शी.मो. आहिरे उपस्थित होते. यावेळी गौतम बाळासाहेब जावळे यांना दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉक्टर शंकर दयाळ शर्मा सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. न्यायमूर्ती सावंत म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता शिक्षणामुळे प्राप्त व्हायला हवी आहे. तरच चांगले काय आणि वाईट काय हे ओळखता येते. केवळ स्वतंत्रपणे विचार करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना विशिष्ट ध्येय ठेवून विचार करायला शिकवले पाहिजे. बदलत्या काळाप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये योग्य बदल होणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रात आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाश्चात्य शिक्षण पद्धती वापरत आहोत. त्यापेक्षा शिक्षण पद्धतीत बदल व्हायला पाहिजे. दुर्दैवाने शिक्षण म्हणजे बाजारातील एक वस्तू झाली आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने केवळ पोपटपंची करणारेच पदवीधर बाहेर पडत आहेत. केवळ स्वतंत्र विचार करायला शिकवण्यापेक्षा विशिष्ट ध्येय घेऊन शिकण्याची इच्छा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले. 104व्या पदवी प्रदान समारंभापूर्वी 70,000 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यापैकी 316 जणांना PhD देऊन गौरविण्यात आले. जागतिक सायकल दिनानिमित्त लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने दरवर्षी 15 फेब्रुवारी हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त दिनांक 14 फेब्रुवारी 2011 रोजी शहरातून 5 वेगवेगळ्या भागातून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल राज मुछाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही सायकल फेरी क्वार्टर गेट, कोथरूड शिवाजी महाराज चौक, पुणे विद्यापीठ गेट, येरवडा गुंजन टॉकीज, विवेकानंद स्मारक धनकवडी या सर्व ठिकाणाहून सकाळी 8 वाजता निघणार आहे. रॅलीचा समारोप सकाळी 9 वाजता पोलीस परेड ग्राउंड येथे करण्यात येणार आहे. समारोप कार्यक्रमाच्या वेळी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल राज मुछाल, महापौर मोहनसिंग राजपाल, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ संगीता तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्वच्छ व प्रदूषण विरहित पर्यावरण संबंधी जनजागृती करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. कचरामुक्त पुणे हे या रॅलीचे ब्रीदवाक्य आहे. या रॅलीमध्ये पुण्यातील सर्व शाळा व महानगरपालिकेच्या सर्व शाळा सहभागी होणार आहेत. या रॅलीमध्ये 10,000 मुले, मुली आणि नागरिक सहभागी होणार आहेत. तसेच यामध्ये वाहतूक पोलीस आणि पुणे पोलीस यांचाही सहभाग असणार आहे. या रॅलीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या रॅलीमध्ये जास्तीत जास्त शाळेतील मुलांचा सहभाग घेणाऱ्या शाळेसाठी फिरता चषक ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व सहभागी होणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे. यावेळी जनवार्ताशी बोलताना प्रांतपाल राज मुछाल म्हणाले, मी प्रांतपाल लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना प्रांत 323D2 लायन राज मुछाल. 14 तारखे रोजी सकाळी 8 ते 9 या एका तासामध्ये आम्ही एक सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. शाळेचे विद्यार्थी त्याचप्रमाणे पुणेकर नागरिकांसाठी या चॅनलद्वारे आम्ही अपील करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे. कचरामुक्त पुणे या थीमच्या अंतर्गत ही रॅली आम्ही आयोजित करत आहोत. आपण सर्व जाणता की 141 वॉर्ड जो आम्ही दत्तक घेतला होता झिरो गार्बेज कात्रज या अंतर्गत त्याच्यातलाच हा एक भाग आहे आणि याच्या पुढे कचरामुक्त पुणे करण्याच्या दृष्टिकोनातनं नव्या पिढीला एक संदेश देण्याच्या दृष्टिकोनातनं जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातनं इंडियन मेडिकल असोसिएशन, सायकल प्रतिष्ठान व लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनाच्या संयुक्त विद्यमाने या सायकल फेरीचं आयोजन केलेलं आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि कचरामुक्त पुणे या संकल्पनेला आपल्या सगळ्यांची साथ लाभावी ही विनंती.
सध्या गाजत असलेल्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबतची चौकशी विफल ठरणार आहे असे मत निवृत्त प्रशासकीय अधिकारी माधव गोडबोले यांनी व्यक्त केले. रोहन प्रकाशन आणि इंटरनॅशनल बुक सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत डॉक्टर अरुण टिकेकर लिखित पॉवर पेन अँड पॅटर्नेज या पुस्तकाचे प्रकाशन सिम्बॉसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्याम मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर अरुण टिकेकर, ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे, इंटरनॅशनल बुक सर्व्हिसचे उपेंद्र दीक्षित, रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर आदी उपस्थित होते. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर अरुण टिकेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल डॉक्टर मुजुमदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना गाडगीळ म्हणाले, सध्या संसदीय कामकाज नीटपणे होत नाही. 15 मिनिटात 80 विधेयके संमत केली जातात. न्यायव्यवस्था बिघडेल व लोकशाही उद्ध्वस्त होईल तेव्हा असंख्य प्रश्न निर्माण होतील. डॉक्टर टिकेकर म्हणाले, समाजातील विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करून माध्यमांनी लोकांना विचार करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या पत्रकाराला सुरुवातीला समाजासाठी खूप काही करण्याची इच्छा असते, परंतु कालांतराने त्याच्या दृष्टिकोनात बदल होतो. सध्या वाचक, मालक, जाहिरातदार आणि राजकारणी हे सारेच असमाधानी असतात, पण वृत्तपत्रे वाचणे ही सवय असल्याने तो सामाजिक विश्वासार्हतेचा भाग झाला. पेड न्यूज पत्रकारितेची विश्वासार्हता, नवीन माध्यम क्षेत्रे आणि पॉवर पेन अँड पॅटर्नेज या पुस्तकावर भाष्य करून आगाशे म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात आचारसंहिता ही पत्रकाराप्रमाणे माध्यम संस्थांना देखील लागू केली पाहिजे. त्यामुळे परस्पर विरोधी परिस्थिती निर्माण होणार नाही. डॉक्टर श्याम मुजुमदार यांनी अध्यक्षीय भाषणात टिकेकर यांच्या पुस्तकातील लेखांवर भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप चंपानेकर यांनी केले. सर्व प्रकारचे रुद्राक्ष मिळणाऱ्या रुद्रावळ या दुकानाचे उद्घाटन तात्यासाहेब गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व प्रकारचे रुद्राक्षांसंबंधी वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे महाराष्ट्रातील पहिले दालन रुद्रा वर्ल्ड पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर सुरू झाले असून त्याचे उद्घाटन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या दालनामध्ये सर्व प्रकारचे मुखी रुद्राक्ष, रुद्राक्षांच्या माळा, छोटे मोठे रुद्राक्ष, गौरीशंकर रुद्राक्ष, त्रिजुटी रुद्राक्ष तसेच मोत्याच्या माळा, दक्षिणवर्ती शंख आणि प्रसिद्ध ज्योतिषी R.H. सोनी यांनी खास बनवलेले अद्वैत दिव्य ज्योती उपलब्ध आहेत. रुद्रावळचे संचालक R.H. सोनी जनवार्ताशी बोलताना म्हणाले, रुद्राक्ष यह प्रकृति के द्वारा प्रदत्त एक फल है. कहा जाता है कि प्रकृति ने जितनी चीजें बनाई हैं वो इंसान के फायदे के लिए बनाई हैं, तो उसमें एक रुद्राक्ष भी आता है. ये शिव के आंसू कहे गए हैं और इसको धारण करने वाला व्यक्ति हमेशा पवित्र रहता है, क्योंकि शास्त्र में कहते हैं कि इसके दर्शन मात्र से व्यक्ति के सभी पाप मिटते हैं. तो धारण करने वाले व्यक्ति की इच्छा क्या होगी. तो और दूसरी बात ये कहते हैं कि बिना भस्म त्रिपुंड्रेण बिना रुद्राक्ष मालायाम पूजितो अपि महाशिवः न तशक्ति फलप्रदः. तो कहा जाता है कि शास्त्र में ये कहा गया है कि रुद्राक्ष धारण करके अगर व्यक्ति पूजा पाठ करता है तो उसकी सभी प्रकार की मनोकामनाएं पूर्ण होती है. पूजा में कहीं भी त्रुटि हो तो भी वो रुद्राक्ष के धारण से पूरी हो जाती है. वो रुद्राक्ष की त्रुटि, पूजा की त्रुटि खत्म होती है. वैसे तो शास्त्रों में 1 से 14 मुखी तक लिखा गया है, लेकिन अभी तक रुद्राक्ष पाए जा रहे हैं 1 से 21 मुखी तक. कभी कभी सुनने में आया है 23 मुखी और 27 मुखी भी रुद्राक्ष पाए गए हैं. पूना में ये रुद्राक्ष की पहली दुकान है जिसमें सिर्फ रुद्राक्ष ही बिकेगा और आगे भी इसके रुद्राक्ष की शाखाएं, हम ये दुकान की शाखाएं आगे भी फैलाने वाले हैं, जैसे बॉम्बे है और महाराष्ट्र में हर जगह बनाने वाले हैं. इस दुकान की खासियत यह है कि यहाँ 100% शुद्ध और अच्छे रुद्राक्ष उपलब्ध कराए जाएंगे जो लोगों को अभी उपलब्ध नहीं हो पा रहे हैं. PMPML कर्मचारी संपाबाबत 11 फेब्रुवारी रोजी मतदानाचे आयोजन करण्यात आले आहे. PMT आणि PCMTच्या दोन्ही परिवहन संस्थांचे विलिनीकरण करून PMPML ही कंपनी अस्तित्वात आली असली तरी ती कागदोपत्रीच राहिली आहे. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र 6वा वेतन आयोग लागू केला जात नाही. या विरोधात कर्मचारी संप करणार असून त्यासाठी मतदान आयोजित करण्यात आले आहे. हे मतदान शुक्रवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती PMPML कामगार संघटना कृती समितीचे बबनराव झंजुर्डे व राजेंद्र खराडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या मतदानासाठी 10 डेपो व
व 2 मुख्य कार्यालयांमध्ये मतपेटी ठेवण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी संपांबाबत आपले मत नोंदवून पेटीमध्ये टाकावे. ही मतमोजणी शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता स्वारगेट येथील डेपोमध्ये होणार आहे. या मतचाचणीनंतरच पुढील संपाची दिशा ठरवली जाणार असल्याचे खराडे यांनी सांगितले. या समितीमध्ये पीएमटी कामगार संघ, पीएमपीएमएल कर्मचारी महासंघ, राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन, भारतीय कामगार सेना, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड व महाराष्ट्र कामगार मंच अशा 6 संघटना एकत्र आल्या आहेत.